नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. सलोनी, जसे की आपण पाहतोय गेल्या 2 महिन्यापासून नॅशनल ऑफ इंडिया ऑथॉरिटीच्या हायवे अंतर्गत रोडचं काम जे आहे ते हडपसर पासून ते सासवडच्या झेंडेवाडी या परिसरापर्यंत करण्यात येत आहे. रोडच्या कामाची सुरुवात गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय येत्याच काही दिवसामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सुद्धा आगमन या ठिकाणी मोठ्या आतुरतेने होणार आहे. आणि या सर्वांना माहितीच आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कोट्यवधी लोकसमुदाय जो आहे त्यामध्ये सहभागी असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय सासवडचा जो दिवे घाट आहे, सासवडच्या दिवे घाटामध्ये रोडचं काम चालू असल्यामुळं ब्लास्टिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि ब्लास्टिंग होत असल्यामुळं पावसाने लावलेल्या हजेरीमुळे सुद्धा डोंगर परिसर जो आहे तो पूर्णपणे ढिल्ला झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याहून सासवड, जेजुरी या ठिकाणी देवदर्शनासाठी अनेक पर्यटक जे आहे, नागरिक जे आहे ते ये जा करत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये सासवडच्या दिवेघाट परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक नागरिक मस्तानी तलाव पाहण्यासाठी आणि त्या ठिकाणच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी, फोटो सेल्फीसाठी त्या ठिकाणी थांबत असतात. अशा परिस्थितीमध्ये जर का एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्या घटनेला पुरेपूर जबाबदार नेमकं कोण असणार आहे, अशा सर्व विषयावरती आपण विशेष आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. आणि आपण सध्या पाहतोय माझ्यासोबत पंडित दादा मोडक यावेळेस आपल्या सोबत आहेत. आपण आता सध्या सासवडच्या झेंडेवाडी परिसरातील जो गोठा आहे दादांचा, त्या गोठ्यावरती आपण या ठिकाणी आलोय. अतिशय मोठ्या प्रमाणात हा गोठा आहे. 1,500-2 हजार गाया जी आहेत या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत दादा आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, सर्वप्रथम आपलं हे जे दृश्य आहे गोठ्याचं ते पाहिलं आम्ही. खऱ्या अर्थाने खूप मोठं हे साम्राज्य आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहात. त्याबद्दल आमच्या चॅनल वतीने सुद्धा आपलं खरंच कौतुक आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर दादा, हडपसर पासून ते झेंडेवाडी परिसरात नॅशनल ऑफ हायवे ऑथॉरिटी इंडियाच्या अंतर्गत रोडचं काम चालू आहे, काय सांगाल याबाबत? विषय असा आहे की खरं तर त्या कॉन्ट्रॅक्टदारला, जो कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय, त्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीला पहिलं सांगितलंय रोडच्या वरच्या बाजूनी पूर्ण दुसरा रोड वरून तयार करत खाली आणायचा आणि तिकडनं डंपर चालले पाहिजे, तिकडनं माल बाहेर काढायचा. रोडवरती कुठली गाडी, कुठली दगड, कुठलंही काही आलं नाही पाहिजे. परंतु त्या कंपनीने काय केलंय, सेपरेट 1-1 किलोमीटरचे असे 5 कॉन्ट्रॅक्टदार पाहिल्यात. 5 कॉन्ट्रॅक्टदारांना काम दिलेलं असल्यामुळं त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. पण रोडवरती म्हणजे आतापर्यंत 7-8 वेळा त्या भांडणं मारामाऱ्या चालूच असतात. ट्रॅफिक जाम होतं. कोणी एक कंत्राटदार दुपारी 12ला ब्लास्ट करतो, दुसरा 2ला करतो, तिसरा 5ला करतो. अशा पद्धतीने 3-3 वेळा घाट बंद केला जातो. आम्ही या तक्रारी ज्यावेळेस आपले पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि हवेली तालुक्याचे प्रांत साहेब इथं आले त्यावेळेस आम्ही या तक्रारी त्यांना सांगितल्या. कलेक्टर साहेबांनी स्वतः जातीने पाहून यांना सांगितलं, कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, बरंच खर्चून सांगितलं. आमचे ग्रामीणचे SP या ठिकाणी आले होते, CP, त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं कडक शब्दात सांगायला पाहिजे, परंतु त्यांच्याकडे अजून फरक पडलेला नाहीये. रस्त्यावरती गाड्या लावणं, रस्त्यावरून चालणं, यांना वास्तविक वरून फोडायला सांगितलंय, परंतु हे खालून फोडतात. दुसरी गोष्ट, काही कंत्राटदारांनी हे नुशा घेतलेल्या आहेत ब्लास्ट करायच्या, काहींनी अजून ग्रामपंचायतीच्या नुशा घेतलेल्या नाहीत. ग्रामपंचायतीला जुमानत नाही, पब्लिकला जुमानीत नाही. पब्लिकने सांगितलं तरी ते अजिबात ऐकायचे माणसं नाही. जर उद्या काही कुठल्या अनर्थ काढला तर याला जबाबदार फक्त ते कंत्राटदार असतील. ज्यांनी छोटे कंत्राटे घेतलेली आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांचा चूक आहे असं आम्हाला वाटते. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, कंत्राटदारांनी सुद्धा ब्लास्टिंग करत असताना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? त्याबद्दल नाही, नागरिकांना ब्लास्टिंगच्या टायमाला एका वेळेस सगळ्यांनी उडवावं. 1 तासभर रस्ता बंद ठेवला, त्याचा अगोदर डिक्लेअर करावं त्यांनी पेपरला याला त्याला की दुपारी 2 ते 3 त्यावेळेस रस्ता बंद असेल. परंतु ते काही तसं करत नाही. अचानक गाड्या अडवायच्या, त्याच्यामुळे स्थानिक लोकांना लई त्रास होतो. खाली वर जाणारी 4-4 वेळा असतात. काही कंपनीत खाली कामाला जाणारी मुलं असतात, त्यांना जर टायमिंगला कामाला नाही जाणार त्यांचा खाडा होतो. खालून सुटलेली मुलं असतात, ते वर यायचं असतं, ते त्यांना बी रात्रभर लागलेले असतात, त्यांना येता येत नाही, त्यांनाही त्रास होतो. अशा पद्धतीमध्ये त्यांनी अगोदर डिक्लेअर केलं पाहिजे ह्या वेळेस ब्लास्टिंग होणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही रस्ता बंद असेल, लोकांनी त्याची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट, आता राहिला प्रश्न पोलीस प्रशासनाचा. पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काळजी घेतंय, परंतु पब्लिक
अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. दिवे घाटामध्ये त्या पांडुरंगाच्या देवळाच्या चौकीपाशी गाड्या आडव्या तिडव्या त्यांनी एक भरपूर लावलेल्या असतात. तिथं तर खरोखर आमचं असं म्हणणं आहे, काम पूर्ण होत तोपर्यंत भले पुणे शहराने म्हणा किंवा ग्रामीणनी एकानी वर चौकी टाकली पाहिजे, एकानी खाली चौकी टाकली पाहिजे. घाटामध्ये कुणालाही थांबून न देणं, गाड्या न थांबवता घाट मोकळा राहिला पाहिजे अशी दोन्ही बाजून जर काळजी घेतली तर, किंवा एका बाजूने घेऊ द्या की लोक थांबली नाही पाहिजे, शहरांनी घेऊ द्या किंवा ग्रामीणनी घेऊ द्या किंवा दोन्हींनी जर काळजी घेतली तर कुठलाही अनर्थ घडणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अख्ख्या रोडचं काम चाललंय, पण रोडच्या कडेचं पाणी सगळं रोडवर येतंय. ते गटारं बंद झालेली आहेत. ती गटारं पालखीच्या अगोदर पूर्ण साफ झाली पाहिजे आणि त्या गटारातलं जे निघणारं वरून येणारं पाणी हे सगळं गेलं पाहिजे. एखादी गाडी बंद पडली तर त्यावेळेस त्या ज्या ठिकाणी फोडायचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी गाड्या लावायची, वरून येऊन गाड्या लावायची व्यवस्था केली पाहिजे. तिथे एखादी क्रेन त्या दिवशी एक दोन क्रेन ठेवल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जर केलं तर मला असं वाटतं धोका कुठल्याही पद्धतीने होणार नाही. कंत्राटदार कंपनी काळजी घेते आहे, वरती डोंगरावरती मुलं चढू नये म्हणून एकदम जागेवरती रस्ते बंद करणं, परंतु पब्लिक आहे ते ऐकण्याच्या मनस्थिती त्या दिवशी नसतं. ना पोलीस प्रशासनाला त्यांच्याविषयी काय बोलतायत, पण पोलीस ही पब्लिकला बी त्याचं आव्हान करेल की वर दरडी पडण्याची शक्यता आहे, डिसूर झालेले डोंगरावरती कोणी जाऊ नये. आणि जरी पोलिसने थोडंसं अटकलं तरी कुणी शिडीला जाऊ नये. पालखीचा सोहळा शांततेत पार पडला पाहिजे. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक लोकच आपल्या पद्धतीने काळजी घेत असतील, परंतु बाहेरून आलेली लोक माहिती नसतं, त्यांना मी आवाहन करेन की किमान आपण कुठल्याही पद्धतीनं रोडच्या वर डोंगरामध्ये चढू नये. कारण पाऊस काळा जास्त झालेला असल्यामुळे डोंगराच्या दगडी डिसार झालेले आहेत. भले तुम्हाला काही नाही झालं तरी पाया घालून एखादा दगड घसरल, एखादा धक्का लागून दगड निष्ठल आणि खाली येऊन पुन्हा अनर्थ घडू शकेल. पण डोंगरावरती कोणी जाऊ नये असं मी पब्लिकला आवाहन करेन. नक्कीच दादा, आपण पाहतोय दिवे घाटामध्ये मस्तानी तलाव या ठिकाणी अनेक पर्यटक थांबतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, फोटो सेल्फीसाठी. त्या ठिकाणी सुद्धा आपण म्हणल्याप्रमाणे दरड घुसू शकते आणि अपघात जो आहे तो घडू शकतो. अशा पर्यटकांना, नागरिकांना आपण नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न? आम्ही आव्हान असं करल की बरेच वेळा असं घडलेलं आहे, त्या पांडुरंगाच्या त्या चौकीमध्ये वरून मुलं खाली पडलेली आहेत की रात्रीची उपसून निम्या रात्री इथल्या स्थानिक लोकांनी काढलेली आहे, त्यांना दवाखान्यात नेलेली. तर ती काय कठाडावर बसतात, ते सेल्फी काढतात. तर तिथं कुठं थांबूच नये असं सध्या तिथं नो पार्किंग झोन डिपार्टमेंटने सध्या लावावं काम होतोपर्यंत. की घाटामध्ये कुठे येण्या सगळं नो पार्किंग झोन, आणि ज्यांचं काही होईल थांबतील त्यांच्यावरती डिपार्टमेंटने कारवाई करावी, म्हणजे पब्लिक थांबणार नाही. त्या गाड्या ओढून पोलीस चौकी नेल्या तर पब्लिक थांबणार नाही. फोटो सेल्फी काढण्यासाठी अनेक नागरिक थांबतात. त्या ठिकाणी जर का पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं जर का बॅनर त्या ठिकाणी लावलं तर कितपत योग्य राहील त्याबद्दल? अत्यंत गरजेचं आहे, ते करणंच गरजेचं आहे. काम होतोपर्यंत ते करणं गरजेचंच आहे. जर नाही केलं तर काहीतरी अनर्थ घडू शकतो. त्या कठाड्यावर लोक उभी राहतात, लहान लहान मुलांना घेऊन उभी राहतात, पत्नीला घेऊन उभी राहतात. कित्येक वेळा पडलेत, उचलून आम्ही काढून नेल्या, दवाखान्यामध्ये टाकलेले आहेत. अशा परिस्थितीत चुकीचं आहे तिथं कठाडावर बसतं राहणं. येत्या दिवसामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे, त्याबद्दल काय? पालखीच्या आगमनाबाबत म्हणजे माझं हे म्हणणं आहे की खरोखर पालखीचा एवढा ताण बसतो, त्या पालखीची मुक्काम हा एक दिवस पुण्यातला म्हणा किंवा सासवडचा म्हणून थांबून वडकीमध्ये मुक्काम व्हावा. जर झाला तर वारकऱ्यांना त्यांना ताण कमी पडेल. म्हणून आम्ही पालखी व्यवस्थापकांना किंवा मालकांना आम्ही विनंती करेल की किमान एक मुक्काम वडकीमध्ये जर केला तर 34 किलोमीटरचा पल्ला आहे त्या पालखीच्या दिवसा. त्याच्यामुळे लोकांचं दर्शनही नीट होत नाही. वडकीमध्ये एक तासभर थांबवतात, लोक हजारो असतात, निम्याचं दर्शन होत्यात, लगेच उचलतात, दर्शन होत नाही. बरीचशी लोक हडपसरमध्ये दर्शन घ्यायचा प्रयत्न करतात, तिथं दर्शन घ्यायचा प्रयत्न करतात. एक दिवस जर मुक्काम वाढला तर मला असं वाटतं लोकांची सोय चांगली होईल, पालखीला बी आराम भेटेल, वारकऱ्यांना सुद्धा आराम भेटेल. पालखीमध्ये अनेक वारकरी संप्रदाय जे ते कोट्यवधी संख्येने सहभागी झालेले असतात. अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बॅरिकेडच्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीची सोयी सुविधा राबवली पाहिजे, दिली पाहिजे, त्याबद्दल काय? त्याबद्दल वडकीमध्ये जो कार्यक्रम होतो बाकी काही नाही. कुठले तरी बाहेरचे पोलीस आणतात, वारकरी मंडळी त्यांचं ऐकत नाही. आम्ही गेल्या वेळेस आता यायला आमच्या उरुडी देवाच्या मोडवे मॅडमला आम्ही सांगितलं की तुम्ही तिथली व्यवस्था गावच्या तरुणांच्या ताब्यात दिली तर गावचे जवळजवळ 400-500 तरुण असतात, चांगल्या पद्धतीने व्यवस्था देतील, सोय चांगली करतील, वारकऱ्यांच्या हातापाया पडून सांगतील. तिथं काय होतं, नवीन आलेले पोलीस असतात, हिसक फिसक करतात, लोकांची हिसक फिसक होऊ नये. आणि आम्ही गावाने निर्णय घेतलेला आहे की गावाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सोय कशी होईल असं ग्रामपंचायतीच्या बैठका झालेल्या आहेत, नागरिकांच्या बी बैठका झालेल्या आहेत. जास्तीत जास्त सोयी चांगल्या पद्धतीने वडकीमध्ये
कशी करता येईल ती करता येईल करायची. गेल्या 15 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर महोदय यांनी 6 पालखी विसावा पॉईंट आहे त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे. त्यावेळी तुम्ही सुद्धा सोबत होतात. काय नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला होता त्याबद्दल काय? इथं जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्याचा आढावा घेताना सांगितलं बाबा इथं ग्रामपंचायत कुठपर्यंत सक्षम आहे, तुम्ही किती सहकार्य करू शकता, तुम्ही काय काय करू शकता, त्या पद्धतीने ग्रामस्थांनी सांगितलं आम्ही हे करू शकतो. त्यांनी पुन्हा कंत्राटदारांना बोलवून घेतलं होतं, त्यांनाही सांगितलं बाबा या दरडी बिरडी पडलेल्या पहिल्या साफ करून घ्या, कुठलाही विजा दुखापत होऊ नये, त्याच्या योग्य पद्धतीने सूचना दिल्या. परंतु इथं थोडंसं कंत्राटदार लोक मानत नाहीत असं आमच्या निदर्शनास आलं. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तर काम होत नाही असं जाणवतं. किमान पालखीचा असतोपर्यंत पुन्हा त्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही. नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय दादासाहेब मोडक यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. येत्याच दिवसामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे आणि त्यामुळं रोडचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. दिवेघाटामध्ये जर पाहिलं तर दिवेघाटामध्ये सुद्धा निसर्गाने पावसाच्या माध्यमातून लावलेल्या हाजरीमुळं आणि ब्लास्टिंगमुळं डोंगर भाग जो आहे तो पूर्णपणे ठिसूळ झालेला आहे, पोकळ झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यटकांनी फोटो सेल्फीसाठी जास्त वेळ त्या ठिकाणी थांबवू नये, जीवाशी खिलवाड करू नये. क्षणिक सुखाचा आनंद घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी थांबत असाल आणि त्या ठिकाणी जर दुर्दैवाने एखादी घटना घडली तर याला सर्वात जबाबदार हे सेल्फी शूट घेणारा स्वतः नागरिक असेल असं सुद्धा प्रतिक्रिया आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दादासाहेब मोडक यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशी मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.